देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांना देखील मोठा दिलासा देण्यात आला आहे. 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. इन्कम टॅक्सची मर्यादा 7 लाखांवरून थेट 12 लाखांपर्यंत नेलेली आहे. त्यामुळे 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा मोठा फायदा नोकरदारांना, मध्यमवर्गीय वर्गाला होणार आहे. भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये हा निर्णय मौलाचा दगड ठरेल, असे माझे मत आहे. शेती क्षेत्रात 100 जिल्हे ठरवून त्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवली जाण्याची योजना जल जीवन मिशन असेल. शेती क्षेत्रात विविध प्रकारची गुंतवणूक सरकारने घोषित केली आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल झालेले आहे. 21व्या शतकातील हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे. देशाला पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट करून 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. 36 जीवनरक्षक औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आले आहेत. सीतारामन यांनी 36 जीवनरक्षक औषधांचा ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द केला आहे. सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे आता स्वस्त होणार आहेत. 6 जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी 5% करण्यात आली आहे. 5 वर्षात 10,000 मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार आहेत. IIT मध्ये 6,500 सीट वाढवण्यात येणार आहेत. 3 AI सेंटर उघडण्यात येणार आहेत. AI शिक्षणासाठी 500 कोटींचं बजेट ठेवण्यात आलं आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.